आपण सध्या आहोत विश्रांतवाडीतल्या जाधव वस्तीमध्ये। ह्या वस्तीची अतिशय दुर्दैवी अशी अवस्था झालेली आहे। आपल्याबरोबर काही अतिशय संतापलेले नागरिक आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की महानगरपालिकेने कम्प्लीटली दुर्लक्ष केलेलं आहे आमच्या वस्तीला। आमच्या वस्तीत घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे। आपण त्यांच्याशी खास बातचीत करून जाणून घेऊयात काय आहे मुद्दा। मावशी नमस्कार, काय काय तुमची इथं काय व्यथा आहेत? आमची इथं पाण्याची तक्रार आहे। चेंबर स्वच्छ करत नाहीत, लाईट नाहीये, पाण्यानेच लय वैताग आले आम्हाला, पाणी पाहिजे इथं। आम्ही आता आत येत होतो, अतिशय घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे। जागोजागी ड्रेनेज तुंबलेले आहेत, सगळे फुटलेत। काय बोलेल तेव्हा येतो म्हणतात, हाय तेच करतात, तेवढं पुरतं तेवढं साफसफाई करून देतात, अजून आहे तेच राडा आहे। लोकप्रतिनिधी त्यांचं काय म्हणणं आहे? म्हणजे आजी माझी नगरसेवक वगैरे असतील, ते म्हणते आम्हाला फोन करा, फोन केल्यावर येतो म्हणतो, पाठवतो म्हणतात, कोणी येत नाही परत। सोडलंय म्हणतात, पाणी येत नाही ना, पाणी येत नाही। हो पाणीच येत नाही आम्हाला मागच्या गलीत तर बिलकुल पाणी नाही, आता खूप लांबून पाणी भरते। 15 दिवस झाले आम्हाला पाणी नाही। आता तुम्हाला व्यवस्था म्हणजे पाणी कुठून कसं आणतात? आणि खालून आम्ही दुसऱ्यांच्या नळावरनं पाणी भरतो, ज्यांच्या नळाला येईल त्यांच्या, मग तिथून आम्ही मोटर वगैरे लावून पाणी भरतो। 4-5 घराला पाणी इतके चेंबर पण तुम्ही या संदर्भात कुठं महानगरपालिकेला, कुठं क्षेत्रीय कार्यालयाला काय तक्रार वगैरे दिली? काय नाही केले आम्ही, आता द्यायचंच कोणाला नाही दिले आम्ही। चव्हाण आले होते त्या दिवशी, बोललो आम्ही, त्यांनी बोलले की आम्ही पाठवू माणसांना पाण्याची व्यवस्थित। माझी नगरसेविका शीतल सावंत येऊन बोलून गेले पाठवतो आम्ही, म्हणजे पाणीवाल्याचं पाण्याची व्यवस्थित करणार आहे म्हणून। काम करून गेले, लोक येतात, गटरी साफ करतात, पाणी सगळं करतात, ते सगळं काम ते लोक करतात। पाठीमागा लोक येऊन गेलेत, पण ते पाण्याचं प्रेशर कमी आहे ना, मग ते लोक काय म्हणले की बाबा टाकीचं पाणी येऊ द्या, फास्ट होऊ द्या, तेव्हा तुमच्याकडे पाणी येईल। असं नाही कुणी काम करत नाही, असं नाही, काम करतात, पण पाणीच नाही तर काय करणार आपण तरी। त्या टाकीचं काम चालू आहे, पाण्याचं काय प्रॉब्लेम? त्याकडे लोक येऊन गटरी साफ कोण नाही येत इथं काम करायला, कोणाच येत नाही। कोण येतं का काम करायला? बाथरूम घरातले बी तुमले तर बी येत नाही। आम्ही फोन करतो टेकडीला 10-12, तेव्हा येणार त्यांनी। काही एक फोन मध्ये कोण येत नाही, तर असं राहिलं असतं का काम करतात म्हणून? राहिलं असतं असं काम करून कोण म्हणलं काम करून जात? काम करून जाते आम्हाला माझा का तुम्हाला वाढायला आरडायला? काय बोललं हिचं असलं खरं बोलायचं। मी काय म्हणतोय, आताची ही कामाची ही जी व्यवस्था आहे, बाई तर कोण नीट करायला आले? ते लोक येत नाही, पाणी येतात, मग पाणी येतं काय करणार आपण त्याला? पाण्यासाठी चालत बोलायचं, बंद बोलायचं नाही मध्ये काय। आता जे काम पाणी आम्हाला पाहिजे, येत नाही कोणाचं आईला जायला कोण येतं का बघायला? खरं बोलायचं इथं, कोणाच येत नाही इथं। मी सांगतो वळून ताळून इथं येत नाही लाईनीला कोण, खोटं बोलणं इथं सगळं। आम्ही इथं ये बघायला जातो ते आम्हाला माहिती असतं। येतं कोणी वहिनी, कोण येतं इथं? तुम्ही स्वतःच्या पैशाने खर्च करतात का? हे जी कामं निघतात, ड्रेनेज वगैरे तुंबतात, तर तुम्ही स्वतःच्या पैशाने हे करता? स्वतःच्या खर्चाने पैसे करत नाही। फोन करून केल्यावर येणार तर येणार। त्या बाई तिची मम्मी पण आहे, तिच्या मम्मी पण आता बोलली असते तुम्हाला। पण हे सारखं सारखं का प्रॉब्लेम होतोय? सारखं चेंबर तुमच्या एकदाच ते का काम करत नाही? करून जातात तेवढं पुरतं तेवढं, असं नाही म्हणून चेंबर साफ करणारच घेऊ तुमल्यावर। ते पण बोलून फोन करून येणार, तेव्हा करणार। संडास किती घाण झाले होते तिथं, पाठीवाड कचरा शीतलताईला आम्ही इथं बोलवलं, शीतलताईला सावंतला, तेव्हा त्यांनी तिथला कचरा उचलायला लावला सगळा। आमच्या माध्यमातून आता तुम्ही काय आवाहन करणार पुणे महानगरपालिकेला? आम्हाला पाणी पाहिजे, आमची चाळी व्यवस्थित पाहिजे, लाईट पाहिजे। आणि आता 3 ते 4 महिन्यात असं म्हणतात की पुणे महानगरपालिकेचे नगरसेवकांचे इलेक्शन्स लागणार आहेत, तेव्हा ते प्रचाराला येतील, तेव्हा तुम्ही त्यांना काय बोलता? आम्ही हेच बोलतो, आम्हाला नीट करून द्या, पाणी द्या। हा म्हणते ते आणि जातात, काय म्हणायचं मग परत? टायमाला पाय पडले याच्यात तिकडून तिकडून जाते, बाकीचं काम असलं ना तिकडून ते असंच जाते, तिकडे येत नाहीये। वोटिंग असलं तर या गलीत पाय पडायला येते बस। अधिकाऱ्यांना सतत फोन करावं लागतं, त्यानंतर ते येऊन ते काम अपुरं काम पूर्ण करतात, पण तेही फायनली पूर्ण नाही करत ते लोक। आणि त्यांचं हेही म्हणणं आहे की आता जेव्हा प्रचाराला जनप्रतिनिधी इथं प्रचाराला येतील, आम्ही त्यांना हे सगळी कामांची सांगणार आहोत। न्यूज डॉट साठी मी जोएब शेख, पुणे।